शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस उग्र स्वरूपाचे करणार आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाल आखाडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हा अडचणीत सापडल्याचे एकत्रित चित्र समोर येत आहे. शेतकरी आता वेगळ्याच मार्गावर चालण्याचं दिसून येत आहे. लोणार तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लागवड झाली होती, मात्र पोलीस विभागाने तो गांजा जप्त केल्याचे एकत्रित चित्र आहे. सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, त्यातच निसर्गाचा फटका, पीक विमा कंपन्यांकडून वेळेवर मदत न मिळाल्याने, शासन प्रशासनाकडून योग्य पद्धती न मिळाल्याने पिकाला भाव योग्य मिळत नाही, अशा एक ना एक अनेक कारणांमुळे शेतकरी त्रस्त झाल्यामुळे आज दिनांक 14 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत तहसील यांच्यामार्फत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवेदन दिले. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांनी इथे तहसीलदार साहेब यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती निवेदन देण्यासाठी संपूर्ण पक्षाचे कार्यकर्ते, संघटनात्मक पदाधिकारी इथे उपस्थित झालेले. आज जर आपण बघितलेले सर्व शासन जे आहे ते फक्त सत्तेच्या मागे पळत आहे आणि फोडाफोडीचं राजकारण करत आहे. इथे शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नावर कोणी बोलत नाही. आज मेहकर तालुक्यामध्ये आपण जर बघितलं की शेतीच्या आडून गांजाची पीक उत्पादन घेण्याची शेतकऱ्याची मानसिकता झालेली आहे. त्याला त्याच्या शेतीच्या शेतीसाठी कुठली आर्थिक मदत देण्यात येत नाही, पीक विमा सुद्धा त्याला देण्यात येत नाही आणि त्याच्याबद्दल कोणी कुठेही बोलत नाही. शेतकरी हा नैराश्यात गेलेला आहे आणि त्या नैराश्यातून ते आता चुकीच्या मार्गाकडे जाण्याच्या परिस्थितीत दिसत आहेत. आपण जर बघितलं की एक शेतकरी त्याला कधी सोयाबीनच्या पिकालाही कधी भाव मिळाला नाही, कापसालाही कधी भाव मिळाला नाही आणि जे भाव मिळत नाही त्याच्यामुळे तो वाम मार्गाला जात आहे, त्यातून नैराश्यात आहे आणि आत्महत्याग्रस्त होत आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की आपण त्यांनी राजकारणाकडे न बघता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघावा, शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा आणि त्यांना पूरक वीज आणि पाणी उपलब्ध करून द्यावं. एवढं म्हणून नमस्कार. वारंवार दिवसेंदिवस तोट्यात जाणारी शेती, त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या निकृष्ट दर्जाच्या योजना आणि पीक विमा कंपनीचा वेळकाढूपणा या सर्वांच्या धर्तीवरती कास्तकार हा नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावरती आहे आणि काही परिणामात तो विविध शेती करण्याच्या मार्गावरती आहे. तर गव्हर्नमेंटसुद्धा त्याला असं अनुकूल असं वातावरण निर्माण करून देत नाही आहे आणि म्हणूनच आम्हाला आज या ठिकाणी हेच सांगायचं आहे की हा शेतकरी जगण्यासाठी आणि पुढे येण्यासाठी शासनाने उच्चतर दर्जाच्या योजना या शेतकऱ्याच्या दारापर्यंत नेऊन देण्याची गरज आहे आणि म्हणूनच आज आम्ही तहसीलदार साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे, ज्या माध्यमातून आमचा शेतकरी आज जगण्या वागण्यास पुढे येईल.